12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 67 ऑन द बोर्ड. 67 धावा धावफलकेवरती. पण मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या भावेश यांच्यासाठी देखील झाल्या पाहिजेत. सुरुवातीच्या काळात थोडासा नक्कीच सास पडला, पण त्यानंतर खूप चांगली बॅटिंग केली आहे आणि आपल्या संघाला एक चांगल्या परिस्थितीमध्ये घेऊन जाण्याचं कार्य भावेशने देखील केली आहे. 4 षटकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेत. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि पुल करण्याचा इथे प्रयत्न केला होता. पुन्हा एकदा तेच. पुन्हा एकदा आपण पाहतोय की गोलंदाजाने एक चांगला चेंडू हाताळला. यष्टीरक्षकांनी उर्वरित काम पूर्ण केलंय आणि डॉट बॉल येतोय. फक्त 12 चेंडूचा खेळ शिल्लक होता. 11 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. पुढचा बॉल स्विंग अँड मिस. मोठ्या फटक्याचा प्रयत्न केला होता. बॅटची हलकीशी कडा लागते. पंचांचा बोट आकाशाकडे आणि जितू पेडणेकर यांचा देखील खेळ इथे संपुष्टात येतोय. येस किरण दादा इथे उपस्थित आहे. दादा या 2 मिनिटं आपण आपली उपस्थिती दर्शवा. त्यांचं देखील कौतुक. अगदी एक लेजंड खेळाडू आहेत. मोठागाव संघाने नेहमी त्यांच्याकडे पाहिलात अगदी योग्य त्या क्षणाला आणि तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व आहे. आम्हाला देखील समालोचन या क्षेत्रामध्ये आणि अगदी नितीन दादा तुमच्या माहितीसाठी ग्रामीण क्रिकेटमध्ये प्रथमतः वर्णी लागली त्या स्पर्धेमध्ये तिथे देखील संधी देण्याचं कार्य किरण दादांनीच केलं होतं. यावेळी देखील बॅटची हलकीशी कडा लागते आणि चेंडू ट्रॅव्हल होत नाहीये. एकही धाव मिळत नाहीये. एकही धाव मिळत नाही. रोहित बालेराव गोलंदाजी ट्रॅक वरती आहेत आणि काय गोलंदाजी करतात. अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी आपल्याला रोहित यांची देखील पाहायला मिळते. 3 चेंडू फेकलेत आणि त्या 3 चेंडूंवरती एकही धाव दिलेली नाहीये आणि एक विकेट देखील त्यांच्या खात्यामध्ये. पुढचा बॉल पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. पुन्हा एकदा तसंच काहीतरी दृश्य आपण पाहतोय. फेकी करण्यात आली आहे आणि बघा इथे चेंडू अडवलाय बॅटरला. त्वरित येऊन इथे यष्टीरक्षकांनी सांगितलंय की ही चूक झाली आहे आणि हेच आपलं क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये काही शिकायचं असेल तर नक्कीच बॅटिंग शिका, बॉलिंग शिका, पण तुम्ही ही खेळाडू वृत्ती शिकणं देखील तेवढंच गरजेचं आहे. तुम्ही कार्य करत असताना सर्वस्व पणाला जरूर लावताय, पण ते लावत असताना देखील आपल्याकडून घडलेली एखादी चूक असेल तर ती चूक नक्कीच स्वीकारा. आणि पुन्हा एकदा आपण तसंच काहीतरी दृश्य या खेळपट्टीवरती पाहतोय. वा वेल डन. यष्टांच्या मागे यष्टीरक्षकाचं देखील तेवढंच चांगलं कार्य. क्रिकेटचा खेळ ह्यामुळेच जिवंत आहे आणि ह्यामुळेच या मोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा तसंच काहीतरी दृश्य. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. मोठ्या फटक्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट होत नाहीये. चेंडूच्या मेरिट वरती खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये. फुटवर्क कुठल्याही प्रकारचा पाहायला मिळत नाहीये आपल्याला. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि बघूयात मेडन षटकाचा विक्रम रोहितच्या नावावरती लागतंय का. स्पर्धेमधील दुसरं मेडन षटक लागतंय रोहित बालेराव यांच्या नावावरती. एकदा जोरदार टाळ्या रोहित यांच्यासाठी देखील झाल्याच पाहिजे, कारण फक्त मेडन षटक नाहीये त्या षटकामध्ये जितू पेडणेकर यांची ती विकेट देखील आहे. काल देखील असा कारनामा आपण पाहिलात उपेंद्र वोरा यांच्या नावावरती होता आणि आज देखील असाच कारनामा आपण पाहतोय रोहित बालेराव यांच्या नावावरती राहिलाय. व्हॉट अ बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी आपण पाहिलीत. संपूर्ण षटक फेकलंय. त्या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये. धावफलक स्थिर स्थगित एका आकड्यावरती